आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेला आता इथे जो विद्याधर आहे ना त्याबद्दल चर्चा सुरू असते की विद्याधर नेमका कुठे आहे, तो आतापर्यंत घरी का बरं आला नाही, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे आता चर्चा सुरू असते. आणि ही चर्चा सुरू असताना आता इथे धनश्री म्हणजेच विद्याधरची बायको ती म्हणत असते, भाऊजी सांगा ना माझा नवरा कुठे आहे, मला माझ्या नवऱ्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे. कुठे आहे भाऊजी माझा नवरा. आणि त्याचबरोबर आता इथे युगंधर म्हणत असतो, तुझा नवरा म्हणजेच की विद्याधर हा जेलमध्ये आहे. आता जेलमध्ये ही गोष्ट ऐकल्याबरोबर विद्याधर हात धुतो आणि त्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. धनश्री रडायला लागते. धनश्री म्हणत असते, जेलमध्ये? तुमचा भाऊ जेलमध्ये आहे आणि तुम्ही ते आरामात जेवताय, तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर का नाही काढलं? मला आत्ताच्या आत्ता माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. तुम्ही गावासाठी मालकसाहेब असाल, घरासाठी युगंधर असाल, पण मला तुमचं कोणाचंही काय बी ऐकायचं नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला मला फक्त आणि फक्त इथे माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा म्हणत असते, हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत? काही समजणार आहे का? आणि काय चाललेलं आहे? कुठे आहे तो? त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, तो नाही आहे म्हणून सांगितलं आहे तुला. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का ताई? त्या विद्याधरने खूप माती खाल्ली. काय केले विद्याधरने असं विचारण्यात येतं. आणि त्याच वेळेला आता इथे युगंधर म्हणत असतो, आनंदीचं लग्न ठरलं होतं. आनंदीला त्याने लग्न मंडपामधून गायब केलं. त्याचबरोबर तिच्या होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा गायब केलं. आनंदी एक रात्र गायब होती. तिचे ते म्हातारे आजोबा जीव द्यायला निघाले होते. एक गावकरी त्याचबरोबर गावाचा मालक साहेब म्हणून मी हा एवढा मोठा निर्णय घेतला आणि आनंदीसोबत लग्न केलं. मला निवाडा करायचा होता. निंबाळकरांचं पूर्ण अस्तित्व पणाला लागलं होतं. त्याची फॅक्टरी पणाला लागली होती आणि म्हणूनच मला ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीचा इथे विचार करावा लागला आणि हा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा मात्र शिल्पा पुढे येते आणि म्हणत असते, वेडा आहेस का तू? काय चाललंय तुझं? अरे मान्य आहे, त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं, त्यांच्यावर त्यांची अशी हालत झाली आणि तरीसुद्धा तू असा वागलायस आणि ह्याच्यावर दुसरा काही पर्याय नव्हता का? अरे त्या पोरीसोबत, भिक्कारड्या पोरीसोबत लग्न करणं हा पर्यायच असू शकतो का? हे कसं शक्य आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशामुळे केलेल्या आहेस? अरे तू डोक्यावर पडलायस का? का असं वागलायस? का ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेस? अरे स्वतःचं नाही तर इतरांचं सुद्धा आयुष्य तू पणाला लावलेस. तू असं वागायला नको होतंस. का असं वागलायस तू? त्याच वेळेला तू म्हणत असतो, ताई हे बघ, मला कळतं काय करायचं आणि काय नाही, ते चांगल्या गोष्टी कळतात. पण त्यावेळेस मला जे समजलं, ज्या गोष्टी करायला हव्या होत्या ना त्याच गोष्टी मी केल्यात. याच्या पलीकडे काही वेगळं केलं नाही आणि त्यावेळेला मला जे सुचलं तेच मी केलं. आणखी एक गोष्ट सांगतो ताई, हे बघ, विद्याधरने इथे एवढं मोठं काही केलं आहे आणि त्यामुळे एक नाही तर कितीतरी आयुष्य इथे पणाला लागली होती आणि त्यामुळेच मला हा धक्कादायक निर्णय घ्यावा लागला आहे. त्याच वेळेला आता इकडे धनश्री म्हणत असते, मला काय बी ऐकायचं नाही, पण मला ना माझ्या नवऱ्याला ताबडतोब भेटायचं आहे. मी इथे नाही थांबू शकत आहे. मला माझ्या नवऱ्याकडं ताबडतोब जायचं आहे आणि ताबडतोब मला माझ्या नवऱ्याला जाऊन भेटायचं आहे. तेव्हा आता इथे शिल्पा म्हणत असते, अगं धनश्री काय करतेस तू? हे जरा तरी शांत बसणार आहेस की नाही? अगं तो काय सांगतोय काय नाही ते तरी एकदा ऐकून घे. त्यावेळेला ती म्हणत असते, नाही मी काय बी ऐकणार नाही, पण मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे, फक्त एवढंच ती बोलत असते. आणि त्यानंतर ती लगेचच आता जेलमध्ये त्याला भेटायला जाते. तेव्हा तिला जाताना सर्वजण आवाज देत असतात, हे बघ असलं काय बी करू नकोस, जरा ऐकून तरी घे. अगं धनश्री जरा थांब. पण तोपर्यंत धनश्री म्हणत असते, नाही मी आता नाही थांबू शकत. असं म्हणून धनश्री निघून जाते. त्याचसोबत दुसऱ्या बाजूला आनंदी किचनमध्ये असते. आनंदीला आत्तापर्यंत तरी जेवण दिलेलं नसतं, पण आता मात्र इथे सुनीता मावशी तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतात आणि सुनीता मावशी जेवणाचं ताट घेऊन आल्यानंतर त्या म्हणत असतात, ऐका ना मी काय म्हणते,
तुम्ही आता थोडंसं खाऊन घ्या. तुम्हाला भूक लागली आहे ना, तुम्ही थोडंसं खाल्लं ना तर मग तुम्हाला बरं वाटेल. त्याच वेळेला आता इकडे आनंदी म्हणत असते, हो चालेल मी खाते थोडंसं, तुम्ही मला द्या. मग आता तुमचा चेहरा खूपच जास्त इथे अस्वस्थ दिसतोय. काय झाले तुम्हाला? तुम्ही बऱ्या आहात ना? सगळं ठीक आहे ना? त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, हो. पण मग आता इकडे सुनीता मावशी तिच्या चेहऱ्याला हात लावून पाहतात. तिच्या चेहऱ्याला हात लावून पाहिल्याबरोबर इथे आता लगेचच सुनीताला तिला ताप आलेला दिसतो. आणि ताप आल्याबरोबर ती म्हणत असते, हो आनंदीताई, तुम्हाला तर ताप आलाय. काय झाले? तुमची अवस्था अशी कशी झालेली आहे? तेव्हा ती म्हणत असते, नाही काय बी नाही झालं. अहो नाही आनंदीताई, तुम्हाला खरंच खूप ताप आलेला आहे. थांबा, मी ना तुमच्यासाठी काहीतरी गोळी वगैरे भेटते का बघते. असं म्हणून शिल्पाच्या खोलीमध्ये जाते आणि गोळी आणत असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, ए भिकारडे, माझ्या खोलीमध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली? आत्ताच्या आत्ता चल मागं हो. तेव्हा ती म्हणत असते, ताईसाहेब काम होतं. काय काम होतं? अहो ते म्हणजे आनंदीताईला ना ताप आलाय. बरं झालं येऊ दे. एकदाची ताप आला तर ती पांढरी पाल त्यानिमित्ताने तर मरून गेली तर गेली. जाऊ दे. तेव्हा ती म्हणत असते, अहो ताईसाहेब ऐका ना, द्या ना एखादी गोळी असेल तर. अहो त्यांना खूप ताप आलाय. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, असली तरी पण तिला गोळी देणार नाही. जा. असं म्हणून आता ती तिच्यावरच खेकसून बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आनंदीसमोर जेवणाचं ताट असतं. आनंदी म्हणत असते, आबा तुम्ही नेहमी म्हणायचात, आपल्यापुढे जे काही वाढलेलं आहे ना, जे काही ताट आहे ना, ते आपण आनंदाने खावं. कसलाही त्यामध्ये मान अपमान कोणत्याही गोष्टी नसतात. असं आता इकडे आबांनी सांगितलं होतं. आणि ह्या घरातलं माझं हे पहिलं जेवणाचं ताट आहे. आणि त्यामुळे मला जे काही मिळालं आहे ना, ते सगळं मी आनंदानेच खाणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा. त्याच वेळेला आता आनंदी म्हणत असते, अन्नपूर्णा देवी, आता तूच माझ्या ह्या सगळ्या गोष्टीची साक्षीदार आहेस. असं म्हणून आता लगेचच आनंदी इथे जेवायला सुरुवात करत असते. आणि जे काही तिच्यासमोर आहे वाढलेलं ते ती खाण्याचा प्रयत्न करत असते. त्याचसोबत रडायला येत असतं. रडत असताना आबांची शिकवण आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे हार मानायची नाही आहे. तसं पाहायला गेलं तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला युगंधर हा फोनवर बोलत असतो. आता युगंधर फोनवर बोलत असताना त्याला ना नेटवर्क नसतं. आणि नेटवर्क नसल्यामुळे आता तो बाहेर बोलत येत असतो. तेवढ्यातच आता सुनीता आलेली असते आणि सुनीता म्हणत असते, मालक साहेब ऐका ना. मग आता युगंधर म्हणत असतो, अगं बोलणार आहेस का पुढे? काय झाले? त्याच वेळेला आता ती म्हणत असते, मालक साहेब त्याचं काय झाले ना, धाकल्या मालकीन म्हणजे आनंदीताईला ना ताप आलाय. त्याच वेळेला आता इकडे युगंधर दुसऱ्या दादांना आवाज देतो आणि तो म्हणत असतो, माझ्या खोलीमध्ये एक औषधाचा बॉक्स आहे, तो घेऊन या. आणि तेव्हा लगेच युगंधर आनंदीसाठी इथे तापाची गोळी देतो आणि म्हणत असतो, तिला पोटभर जेवायला द्या आणि ती पोटभर जेवल्यानंतरच तिला ही गोळी द्या. असं म्हटल्याबरोबर आता इकडे सविताताई म्हणत असतात, हो. मग आता त्या किचनकडे निघतात. तेव्हा युगंधर म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही तिकडे कुठे चाललेला आहात? आनंदीला गोळी द्यायची ना. त्याच वेळेला सविताला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशा पद्धतीने त्यांनी इथे आनंदीला धक्का दिला होता आणि कशा पद्धतीने आता इकडे किचनमध्येच राहायला सांगितलं होतं. मग आता सविताला हे आठवतं की हेही सांगायला नव्हतं सांगितलं की काही जरी झालं तरी हे युगंधरला समजलं पाहिजे म्हणून. मग आता ती म्हणत असते, नाही मालक साहेब, त्याचं काय ना, पाण्याचा ग्लास भरून घेऊन जाते ना, म्हणून मी किचनमध्ये निघाले आहे, बस एवढंच. असं म्हणून आता लगेचच इकडे ती किचनमध्ये पाण्याचा ग्लास आणि त्याचबरोबर गोळी घेऊन जाते. आनंदी जेवून झालेलं असतं. आता सविताताई आल्याबरोबर म्हणत असतात, आनंदीताई तुमचं जेवण झालं का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो जेवण झालं माझं. बरं ऐका ना, ही गोळी आहे तापाची, तुम्ही ही गोळी खा, म्हणजे तुम्हाला ना थोडंसं बरं वाटेल. तेव्हा सविता तिच्या हातावर गोळी देते आणि तेव्हा आनंदी ती गोळी खात असते आणि त्यानंतर पाणी प्यायला देते. तेव्हा सविताताई म्हणत असते, आता तुम्हाला गोळी खाल्ल्यानंतर नक्कीच बरं वाटेल. तुम्ही आता आराम करता का? आनंदी म्हणत असते, हो मी आता आराम करते. मग आता आनंदी आहे त्याच ठिकाणी तशीच झोपते आणि त्याचबरोबर ताप अंगामध्ये असतो, अशक्तपणा आलेला असतो. पण आता तिच्याकडे पर्याय नसतो.
ना अंथरूण असतं ना पांघरूण असतं. सोबत आलेलं ते कापडाचं गाठोडं आणि त्यानंतर तिथे समोर ठेवलेली ती अन्नपूर्णा, एवढ्याच दोन गोष्टी आज तिच्या सोबतीला असतात. तरीसुद्धा आनंदी मात्र इकडे काहीही बोलत नाही आणि आहे तशीच त्याच किचनमध्ये झोपते. नाहीतर तिच्या जागी दुसरी असती तर कांगावा केला असता, जाब विचारला असता आणि त्याचबरोबर शिल्पाला उलट उत्तरसुद्धा दिलं असतं. पण आनंदीने आतापर्यंत असलं काय बी केलेलं नाही. तर आता आनंदी मात्र शांतपणे झोपलेली असते. तिला गोळीमुळे आणि तापामुळे झोप लवकरच लागते. पण दुसऱ्या बाजूला मात्र युगंधर विचार करत असतो, ह्या नात्याचं काहीतरी ठरवलं पाहिजे, ह्या नात्याचा काहीतरी विचार केला पाहिजे, असा तो विचार करत असतो. आता आनंदीला हळूहळू करून झोप लागलेली असते आणि थंडीसुद्धा वाजू लागलेली असते आणि त्याच वेळेला ती डोक्यावर स्वतःचाच हात ठेवते. तेव्हा आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला युगंधर लगेचच सविताला पुन्हा आवाज देतो आणि सविताला पुन्हा आवाज दिल्यानंतर म्हणत असतो, आनंदीला माझ्या खोलीमध्ये पाठवा, मला तिच्याशी फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. पण इकडे मात्र आनंदी बरीच रात्र उलटून गेलेली असते आणि गोळी खाल्ल्यामुळे तिला डोळा लागत असतो. पण आता मालक साहेबांचा आदेश आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे तिला आता ते पाळावंच लागणार असतं. तिला सांगून जमणार नसतं की आनंदी झोपली म्हणून. आता युगंधर विचार करत असतो की आनंदीसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलून घ्याव्यात आणि क्लिअर करून घ्यावं आणि तो आनंदीची वाट बघत थांबलेला असतो. तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला धावतच सविता किचनमध्ये जाते आणि म्हणत असते, आनंदीताई, आनंदीताई, तुमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, काय झालंय सविता मावशी, बोला ना, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही मला काही नको आहे, पण तुम्हाला ना मालक साहेबांनी त्यांच्या खोलीमध्ये बोलवलं आहे. आनंदी म्हणत असते, काय काय सांगताय काय? हो आनंदीताई, मालक साहेब म्हणाले की तिला माझ्या खोलीमध्ये पाठवून दे म्हणून. तेव्हा आनंदी म्हणत असते, खरंच? मग आता सविता म्हणत असते, हो. तुम्हाला सांगू का आनंदीताई, एवढंच नाही तर तुमच्या तब्येतीची आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याची, तुम्हाला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टींची काळजी मालक साहेबांनी आम्हाला घ्यायला सांगितली. तेव्हा चला तुम्ही, मी तुम्हाला त्यांच्या खोलीपर्यंत नेऊन सोडते. आता सविता तिला बाहेर घेऊन आलेली असते. तेवढ्यातच आता इकडे शिल्पा खाली येते. शिल्पा ह्या दोघींनासुद्धा तिकडे जाताना पाहत असते आणि त्यावेळेला मात्र लगेच जोरात ओरडते आणि म्हणत असते, थांबा, आत्ताच्या आत्ता आहे त्याच ठिकाणी थांबा. मग आता शिल्पा लगेच आनंदीसमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, अशा चोर पावलांनी दोघीजणी कुठे निघालात? तुमची हिंमत कशी झाली कुठे जायची? तेव्हा सविता मात्र घाबरते आणि म्हणत असते, नाही नाही ताईसाहेब, त्याचं काय झालंय ना, इकडे आनंदीताईला ना मालक साहेबांनी त्यांच्या खोलीमध्ये बोलवलंय आणि त्यामुळेच मी तिकडे चाललेले आहे, फक्त एवढंच, बाकी काय बी नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अजिबातच नाही, माझा भाऊ असलं काही करणं अजिबातच शक्य नाही आहे. खोटं बोलायलीस तू, का असं खोटं बोलते सांग ना. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो का, मी काय बी खोटं बोलत नाही, मी खरं सांगायले, त्यांनीच त्यांना खोलीमध्ये बोलवलंय, बाकी काय बी नाही. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र शिल्पा म्हणत असते, थांब, मी आत्ताच्या आत्ता खोलीमध्ये जाते आणि आत्ताच्या आत्ता खोलीमध्ये जाऊन विचारते त्याला की तू खरंच इकडे बोलवलंयस का म्हणून. तेव्हा शिल्पा आता खोलीत जाते. मग आता इकडे आनंदी म्हणत असते, ऐका ना सविताताई, मी काय म्हणते, नको, आपल्याला ना इथे तिकडे जायला नको, आपण एक काम करूया, आतमध्ये जाऊयात. अहो असं काय करताय, मालक साहेबांनी तुम्हाला बोलवले, मी तर म्हणते चला आपण ना त्यांच्या पाठीमागे जाऊयात आणि जाऊन बघूयात. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही नको, उगाचच ह्या सगळ्या गोष्टी नको आणि त्याचबरोबर ताईसाहेब येईपर्यंत आपण इथेच थांबूयात, असं सुद्धा ती आता बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इकडे शिल्पा धावतच युगंधरच्या खोलीमध्ये जाते आणि धावतच युगंधरच्या खोलीमध्ये गेल्यानंतर म्हणत असते, काय चाललंय तुझं? तू इथे त्या पोरीला का आणि कशामुळे बोलवलंयस तुझ्या खोलीमध्ये? तू सगळ्या मर्यादा आणि ते सगळं काही विसरलायस का? का करतोयस असं हे समजा काही? सांग ना, बोल ना, का उगाचच त्या पोरीला इथे तू तुझ्या खोलीमध्ये बोलवलंयस? तेव्हा आता युगंधर म्हणत असतो, अगं ताई, असं काय करतेस?
मला तिच्या सोबत 2 शब्द बोलायचे होते आणि तिच्यासोबत बोलून मला तिला काहीतरी सांगायचं होतं. माझं आयुष्य कसं आहे, काय आहे, हे मला कसं जगायचं ते कळतं ताई. प्लीज मला ह्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर करू दे ना. तू उगाचच हे सगळं काही नको ना मनाला लावून घेऊस. तेव्हा ती म्हणत असते, हो का? तुला असं वाटतंय का मी की कोणत्याही गोष्टी मनाला लावून घ्यायला वगैरे नको आहेत म्हणून? जर तुला असं वाटत असेल ना तर ठीक आहे. मी काय बी बोलणार नाही आणि तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. तुला जसं वागायचं आहे ना तसं वाग. असं म्हणून आता ती ताणताण करतच तिथून निघून जाते. आता ताणताण करत निघून गेल्यानंतर इकडे मात्र सविताताई म्हणत असते, ऐका ना आनंदीताई, हे बघा ते सगळेजण निघून गेलेत. आता आपण एक काम करूया का? म्हणजे आपण आता मालक साहेबांच्या खोलीमध्ये जाऊया का? मग आता ती म्हणत असते, हो का? चालेल ना, चला मग. असं म्हणून आता लगेचच ते सगळेजण दोघीजणी आता युगंधरच्या खोलीमध्ये जातात. दोघीजणी युगंधरच्या खोलीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे सविता म्हणत असते, मी जाते. मग आता आनंदीला आनंद झालेला असतो, कारण ती आता युगंधरच्या खोलीमध्ये आहे म्हणून. त्याच वेळेला आता इकडे आनंदी म्हणत असते, मालक साहेब माफ करा, तुम्हाला समद्या वस्तू जागची जागी लागल्या ना तर हे मी नीट ठेवते. माझ्याकडून याला धक्का लागलाय. आणि ती नीट करत असते. तेव्हा युगंधर म्हणत असतो, आनंदी 1 मिनिट, हे बघ, मी कोणत्या परिस्थितीमध्ये तुझ्यासोबत लग्न केलं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायलो आहे, हे बघ, आपल्या दोघांमध्ये वयाचं अंतर खूप आहे. मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे, तू ह्या घरामध्ये आलीस आणि मी तुला माझ्या खोलीत बोलवलं आहे, याचा अर्थ असा नाही की मी माझ्या बायकोचे अधिकार सगळे तुला देईल. असं मुळीच होणार नाही. असं सुद्धा आता इथे तो तिला सांगत असतो. आनंदी, हे बघ, कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आहे ना हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आलं का तुझ्या ध्यानात? आणि आणखी एक गोष्ट तुला सांगतो, मी तुझ्यावर कोणतंही नातं लादणार नाही आहे. तुला जर ह्या लग्नामध्ये अडकून राहायचं असेल तर तू राहा, आणि तुला जर ह्या लग्नामध्ये अडकून राहायचं नसेल तरीसुद्धा तुझा निर्णय तुझ्यासोबत आहे. तुझं वय कमी आहे. त्याचसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला तुझं पुढचं आयुष्य आणखी खूप काही पडलेलं आहे. हे बघ, तू जर ह्या घरामध्ये राहिलीस ना तरीसुद्धा या घरामध्ये तुला कोणतीही गोष्ट कसलीच कमी पडणार नाही, याची मी तुला खात्री देतो. आणि त्याचबरोबर तुला ते मान सन्मान सुनेचे, त्याचबरोबर या घरामध्ये सगळे कर्तव्य मिळतील. पण आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं हे कधीच नसेल. ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव, असं युगंधर म्हणत असतो. तेव्हा आनंदीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. मग आता तू ठरव, तुला ह्या नात्यामध्ये अडकून राहायचं आहे का निघून जायचं आहे? तू जो निर्णय घेशील त्या निर्णयावर आपल्या दोघांचाही भविष्य इथे ठरलेलं असेल, असं युगंधरने सांगितलेलं असतं. त्यावेळेला मात्र आनंदी म्हणत असते, मालक साहेब, खरं सांगू का, तुम्ही लग्न मंडपामध्ये माझ्या गळ्यात माळ घातली तेव्हा माझ्या आजोबांचं आयुष्य इथे सावरलं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आबांचा जीव गेला असता, पण तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं? तुम्ही आलात म्हणून त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा निर्णय जो काही आहे तो निर्णय मला मान्य आहे. आज तुमच्यामुळे माझा परिवार आनंदात आहे. त्याचबरोबर इकडे माझ्या आबांवर तुमचे फार उपकार आहेत. त्यामुळे मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. तुम्ही म्हणाल ते सगळं काही मी ऐकायला तयार आहे, असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते. आता आनंदीने इथे युगंधरच्या शब्दाचा मान राखलेला असतो आणि त्यामुळे त्याला थोडंसं बरं वाटत असतं. तेव्हा आनंदी म्हणत असते, ठीक आहे, जे काही आहे ना ते मी स्वीकारायला तयार आहे. मालक साहेब, तुमचा शब्द मी पडू देणार नाही आहे. आज तुमच्यामुळे माझे आबा कमीत कमी आनंदात तरी आहेत. त्याचबरोबर त्या दिवशी जर तुम्ही वेळेत आला नसतात तर काय झालं असतं, ही कल्पना करूनसुद्धा माझ्या इथे काळजाचा ठोका चुकतोय. त्यामुळे तुमचा निर्णय मला सर्वस्वी मान्य आहे, असं आनंदी म्हणते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग फार कमाल असणार आहे बरं का, कारण आनंदी ही अंध आहे, तिला दिसत नाही. ही गोष्ट मात्र आतापर्यंत फक्त युगंधर सोडून आणि नौकरवर्ग सोडून कोणालाही घरात माहिती नसते. आज ती गोष्ट इथे शिल्पासमोर येणार असते.
आनंदी ही सकाळी छान तयार होते, मस्त अशी साडी नेसलेली असते. तेव्हा चालत असताना तिचा पदर जो आहे तो पदर मात्र एका दिव्याला लागतो आणि तो पदर एका दिव्याला लागल्यानंतर त्या पदराने पेट घेतलेला असतो. आता शिल्पा म्हणत असते, अगं ये पोरी, अगं ये पोरी, तुझ्या पदराला आग लागली बघ, आग लागली बघ. आता आनंदी सैरभैर होते आणि सैरभैर होऊन पळायला लागते. आता पळत असताना पुन्हा एकदा त्या पदराची आग इथे समिधाच्या फोटोला लागते आणि समिधाच्या फोटोला लागलेली आग पाहून मात्र इथे शिल्पाचा पारा चढतो आणि तेव्हा ती लगेचच त्याच्यावर पाणी टाकून समिधाच्या फोटोची आग विझवते. आनंदी पुन्हा एका पोलला जाऊन धडकते आणि तेव्हा शिल्पा म्हणत असते, अगे काय करतेस तू, काय करतेस तू, तुझ्या पदराला आग लागली आणि समिधाच्या फोटोला सुद्धा आग लागली. नौकर वर्ग तो फोटो इथे विझवतात. पण मग आता लगेच शिल्पा तिच्या हाताला धरते. शिल्पा तिच्या हाताला धरून नौकरांनी इथे लगेचच तिच्या पदराची आग विझवलेली असते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, अगं डोक्यावर पडलीस का, आंधळी असल्यासारखं काय घरभर फिरतेस, तुला दिसत नाहीये का, तुझ्या पदराला आग लागली आणि त्या पदराला लागलेल्या आगीमुळे समिधाच्या फोटोला आग लागली, काय चाललंय तुझं. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही दिसत आहे मला, मी अंध आहे. हे ऐकल्याबरोबर शिल्पाला खूपच मोठा धक्का बसतो की ही मुलगी आंधळी आहे आणि ही आंधळ्या मुलीबरोबर माझ्या भावाने लग्न केलं आहे. आता शिल्पा नवीन खेळी काय खेळेल आणि तेव्हा घरातील इतर लोकांना फार मोठा धक्का बसतो. सोबतच इथे आता धनश्रीसुद्धा आ वाचून पाहते. युगंधरच्या आईला सुद्धा धक्काच बसलेला असतो. पण आता ही संधी मात्र शिल्पासमोर आलेली असते आनंदीला घराबाहेर हाकलण्याची. आणि तेवढ्यातच आता युगंधर वरून खाली आलेला असतो आणि तो इकडे शिल्पा आणि त्याचबरोबर आनंदी ह्या दोघींना पाहतो. आता शिल्पा नेमकं काय बोलेल आणि युगंधर नेमकं आनंदीची साथ कशी देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.